सहभागी पार्टिसिपंटच्या वतीने मी आपल्याला आश्वासन देते की आम्ही आमचे सगळे अहंकार सोडून आपलं जे ट्रेनिंग आपण देणार आहात त्याला नक्कीच आमचा सकारात्मक प्रतिसाद असेल. Now may I request all the dignitaries on the dais for the signing up of the memorandum of understanding between Pune College and Vaidhi Smarak Mahavidyalaya, Baswant Nagar. May I request Dr. Gulab Pathan, who is the representative of Pune College, and I am very proud to say that he is one of our bright alumni. I call upon Dr. Gulab Pathan. And he was also yesterday. Yeah. Yes, yeah. Good morning, all of you. It's a proud moment for me. I delivered several lectures in entire Maharashtra, being a representative of government of Maharashtra. I worked on several committees. I trained to IAS, IPS and all. But this is a big lecture in my life. I played on this ground and delivered some words from this camp, this hall. One very, famous couplet by Urdu poet, Nazar badlo nazare khud ba khud badal jayega. I started my journey from Purjal to Pune and Pune to entire country. This is a big moment for me, being an alumni of the same college, and I am, doing one very important MOU, which is not just, MOU. This MOU will be functional MOU. मला सांगायला खूप आज भरून येते, म्हणजे माझ्या आवाजावरून तुम्हाला कदाचित लक्षात येत असेल की ही खूप मोठी मोमेंट काय आहे. तर ज्या गुरुजनांनी मला शिकवलं त्यांच्या सोबत आज मला काम करण्याची एक मोठी संधी मिळते आणि माझ्या कॉलेजनी पण मला एका शब्दामध्ये ऍक्सेप्ट केलं की यस यू वर्क इट, नो प्रॉब्लेम. त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो मी की MOU कसा झाला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिफोर आय थिंक 1 month आय वॉज हिअर आणि मी जस्ट रुटीन प्रमाणे लोखंडे सरांना भेटायला आलो. थोडंसं डिस्कशन झालं. मग नाईक सर म्हटले की आम्हाला थोडंसं ते MOU वगैरे करायचं आहे. मग त्यांनी इंग्रज सर म्हटले, नाईक सरांना बोलवलं त्यांनी. आमचं बरंच डिस्कशन झालं. मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर गोष्टी स्पीडअप होतील. आय नेव्हर एक्सपेक्ट. आणि विदिन 1 तासभरामध्ये मला वाटतं लोखंडे सर म्हटले नाईक सरांना की आज साहेब येत साहेबांसोबत यांची थोडीशी चर्चा होऊ द्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल पुढे काय करायचं. मग ऑनरेबल जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांसोबत बसण्याचा मला योग मला वाटतं पहिल्याच वेळेला आला. मग त्यांनी त्यांच्यासमोर मी हे सगळ्या गोष्टी ठेवल्या. ते म्हटले पठाण हे सगळं ठीक आहे, हे आपण करूच, यात काहीच वाद नाही. आणि बिंग अँड मॅनेजमेंट आमची पूर्ण परवानगी आहे. प्राचार्यांना बोलून त्यांनी सांगून टाकलं. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, मी बऱ्याच दिवसापासून सांगतोय माझ्या सर्व लोकांना, पण हे काही होत नाही. मला एक रिफ्रेशर कोर्स पाहिजे. माझ्या प्राध्यापकांसाठी एक रिफ्रेशर कोर्स पाहिजे ज्याच्यामध्ये ते कसे ऍडव्हान्स होतील. मी म्हटलं ठीक आहे सर, मी प्रयत्न करतो. मी शब्द दिला नव्हता, मी प्रयत्न करतो. कारण कसं असतं, मोठ्या लोकांना शब्द देऊन अडकणं काय असतं त्याचे खूप अनुभव मी घेतलेले आहेत. त्यामुळे मी होकार दिला पॉझिटिव्हली. आणि योगायोगाने यू वोंट बिलीव्ह, तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी वरून खाली उतरत होतो साहेबांना बोलल्याच्या नंतर मला सैनी सरांचा फोन. आता हे सगळे योगायोग आहेत. तुम्ही म्हणत असाल की काय एक स्टोरी बनवून सांगतोय. 100 दिवस अगोदर मी आणि सैनी सर भेटलो. सैनी सर आपल्या कार्यात मग्न, मी माझ्या कार्यात. या पेंडॅमिकने जर काही सगळ्यात म्हणजे मोठं ट्रान्सफॉर्मेशन आणलं असेल एक माणसामध्ये माणुसकी म्हणून, तर ते की स्वतःला पाहण्याची एक वेळ आणून दिली की तुम्ही पहा स्वतः काय आहे आणि काय करताय. जे सैनी सर एक हाय अमाऊंट घेऊन ट्रान्सफॉर्मेशन आणतात, ते सैनी सर त्यांना माहिती नाही वसमत कुठे आहे, कसं जायचं, काही माहिती नाही. यस गुलाब, वी विल डन. दॅट वर्ड्स मेड मी व्हेरी पॉझिटिव्ह. मला वाटतं 4 दिवसाच्या नंतर नाईक सरांचा मेल आला मला
आय पुट इट दॅट मेल बिफोर माय प्रिन्सिपल म्हटले मला 1 दिवस दे. आय विल स्पोक टू मॅनेजमेंट. त्यांनी पण उघाड दिला, सही करून दिली. यू वोंट बिलीव्ह की ज्या दिवशी त्यांनी सही केली त्याच्यावर की यस डॉक्टर गुलाब पठाण फॉरवर्ड टू दिस ॲक्टिव्हिटी, दॅट वर्ड्स मेड अ हिस्ट्री फॉर मी. being an alumni of this आणि इमिजिएटली आम्ही वर्कआउट केलं त्याच्यावरती कंटिन्युअसली. म्हणजे मला वाईट वाटतं की मी नाईक सरांना खूप त्रास दिला. मी कोणालाच मध्ये बोललो नाही, पण नाईक सरांना इतका त्रास दिला की मला असं वाटायचं तर हा माणूस माझा फोन घेतो का नाही. आणि म्हणजे आम्ही कंटिन्युअसली 15 ते 20 दिवस मग ब्रेन स्टॉर्मिंग केली की कुठल्या एरियामध्ये आपण काम करू शकतो. ऑलरेडी वी डिझाईन मोर दॅन 40 शॉर्ट टर्म कोर्सेस, 2 क्रेडिट्स आणि 32 लेक्चर्स मॅक्सिमम. 30 लेक्चर्सचे 2 क्रेडिट होत आहेत. आम्ही 32 लेक्चर्स करतोय त्याचे आणि वेगवेगळ्या याच्यावरती. आणि त्याचा पहिला आपण या ठिकाणी पहिला जो कोर्स आहे तो पुढच्या महिन्यापासून सुरू करतोय. दॅट इज NGO ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ सोशॉलॉजी. माझ्या डिपार्टमेंटचे 4 कोर्सेस आहेत. आमच्याकडे कॉमर्स डिपार्टमेंटचे ऑलमोस्ट मला वाटते 20 ते 25 कोर्सेस आहेत. आणि बरेच डिपार्टमेंट. वायब्रंट कॉलेज आहे माझं, यंग कॉलेज आहे, सगळे यंगस्टर्स आहेत, त्याच्यामुळे इनोव्हेशनला खूप स्कोप आहे. आणि मला एक प्राऊडली सांगावं असं वाटतं की मी इथला विद्यार्थी आहे आणि आज मी बिंग अँड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पुना कॉलेज मी या ठिकाणी एक MOU साईन करतोय. त्याचं कारण एकच आहे की माझे गुरुजन मला ज्यांनी इन्स्पायर केलं, ज्यांनी मला शिकवलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला 55% जास्त मार्क टिवायला भेटले. त्याच्या अगोदर ग्राउंडवरच राहायचं. लोखंडे सर, यादव सर याचे खूप चांगले म्हणजे एक्झाम्पल देऊ शकतील की मी कसा होतो. मग कुठलाही गेम असो, क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो का धावणे असो. आणि ती जी भीती होती ना, आदरयुक्त भीती, ती आजही काय नाही. आजही बोलताना मला म्हणजे तो कॉन्फिडन्स नाहीये. मी माझ्या शिक्षकांसोबत बोलतो. करुणा मॅडम इथेच आहेत. कारण ज्यावेळेला आम्ही NSSच्या कॅम्पला जायचो त्यावेळेला मॅडम तिथं असल्या म्हटल्यानंतर मुलं एकदम सरळ, एकदम शिस्तीत. ग्राउंडवरती यादव सर आणि लोखंडे सर आले म्हणजे जे ते आपल्या कामावर. मग वसमतकर सर असो का हिंदीचे आमचे क्षीरसागर सर असो का मराठीचे खंदारे सर असो, यांनी सगळ्यांनी खूप प्रेमळ एक वातावरण दिलं आम्हाला. मी असं नाही म्हणत की बाकी, कारण या लोकांशी माझा खूप जवळून संबंध आला. मुरगुळे सर असो, हे या सगळ्या लोकांनी आणि मी जे काही घडलो, जे काही बनलो, जे काही आहे ते फक्त याच. मी याच्यामुळेच म्हटलं की नजर बदलो नजारे खूप लोक बदल जाएंगे. बिकॉज वेन आय वॉज जॉईन पुना कॉलेज एज अन फॅकल्टी I was just 25 years old, 23 years old. मी माझं MPhil केलं, मी माझं PhD केलं. मला इंग्रजी येत नव्हतं, काहीच येत नव्हतं. ज्या मुलांसोबत उभं राहण्याची माझी कॅपॅसिटी नव्हती. तिथून मी माझं ट्रान्सफॉर्मेशन जे आणलं आहे ते यशोदाचं व्हिजिटिंग फॅकल्टी, सिम्बायसिसचं व्हिजिटिंग फॅकल्टी, MITचं व्हिजिटिंग फॅकल्टी, म्हणजे टिळक महाराष्ट्राचा RRC कमिटीचा मेंबर. आता SPPUचं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा मी काय म्हणतात त्याला की गाईड झालो. सगळं काही झालं विदिन द स्पॅन ऑफ नॉट 15 years, 15 वर्ष. त्याच्यातली 8 वर्ष ज्युनियरची सर्व्हिस आहे आणि 7 वर्ष सिनियरची सर्व्हिस आहे. आज माझे 7 पुस्तकं मार्केटला चालत आहेत अकॉर्डिंग टू सिलेबस. आणि बरंच काही चालतं, प्रोजेक्ट सॉल्व सगळं काही चालतं. पण हे कसं काय घडतं? ज्यावेळेला तुमच्याकडे पर्याय कमी असतात त्यावेळेला मेहनतीचा जो वेग आहे तो वाढतो. ज्यावेळेला पर्याय नसतो, ज्यावेळेला जॉईन झालो त्यावेळेला प्रत्येक दिवशी एक विचार यायचा की येऊन रिझाईन करायचं, दुसऱ्या दिवशी जाऊन रिझाईन करायचं. कारण पोरं असायची, आपण काय बोलतो त्यांना कळत नव्हतं, ते काय बोलतात ते आपल्याला कळत. आपले प्रोनाऊन्सिएशन इतके म्हणजे त्याच्यावरती मराठीचा इतका इम्पॅक्ट होता की आपण टेनच म्हणतो आज. आणि ते शिकून येतात ते ठॅन म्हणतात, ठॅन आपण टेन करतो. म्हणजे इतका मोठा ट्रान्सफॉर्मेशन आणणं ही खूप मोठी गोष्ट. आणि हे सगळं घडलं ते माझ्या गुरुजनांना. मी खरंच नतमस्तक होतो. आणि ही हिस्टॉरिकल जी गोष्ट आहे जी करायची आहे, मी ग्वाही देतो सर माझ्याकडनं आणि माझ्या कॉलेजकडनं
की वी विल नेवर, म्हणजे आम्ही कुठंच कमी पडणार नाही. माझ्या IQAC कोऑर्डिनेटरनी आणि व्हाईस प्रिन्सिपलने एक व्हिडिओ पण पाठवला दॅट वी विल रन हिअर आफ्टर दिस फंक्शन बिफोर दी प्रेझेंट ऑफ a chairman, a chairperson and vice president of the same campus. We will assure that we will work out in a very positive